आपण करणार आहोत मस्त अशी आळूवडी। हे मी आळूची पानं घेतली आहेत। ही पानं खूप मोठी आहेत। आपण याच्या रोल न करता वड्या करणार आहोत। तर त्या कशा करायच्या चला पाहूयात। आता ही पानं मी स्वच्छ धुवून छान अशी छोट्या छोट्या आकारात कट करून घेणार आहे। पानं मी स्वच्छ धुवून बारीक बारीक त्याचे तुकडे करून घेतलेत। असे चौकोनी घेतले। साधारण 1 वाटी बेसन पीठ, चिंचेचा कोळ घेतलाय, मीठ, लाल तिखट, जिरे पावडर, हळद, धने पावडर आणि पांढरे तीळ आणि मीठ आणि पीठ खरडण्यासाठी पाणी। आता हे सगळे मसाले आपण या पिठात घालून घेऊ। त्याचा कोळ घालून घेऊ। याच्यामुळे पानांना खाज सुटत नाही। वडी पाणी आवश्यकतेनुसार पाणी घालून आपण हे छान असं सरसरीत असं पीठ भिजवून घेऊया। पानांना आपण छान असं आता पीठ लावून घेऊया। आपण ही आळूची वडी वळणार नाही आहोत। तर हे पानं असंच एकावर एक पान ठेवून आपण ह्या वड्या तयार करणार आहोत। तर अशा आपण सगळ्या साइडनी याला असं पीठ लावून घेऊ। एकदा उलट एकदा सुलट असं पान आपण याच्यावरती अंथरून घेऊ। जास्त पण पीठ लावायचं नाही, असा पातळ पातळच लेयर लावायचा। एकदा उलट एकदा सुलट असं पान, आणि जर जास्त असेल तसंच फोल्ड करून घेऊ। अशी 10 ते 12 पानं आपण एकावर एक लावून ही आळूवडी तयार करणार आहोत। पाहू शकता तुम्ही, मी साधारण 10 ते 12 पानं एकावर एक ठेवून छान पीठ लावून ही आळूची वडी तयार करून घेतली आहे। आणि आता इथे मी पाणी उकळायला ठेवून त्याच्यावरती चाळण ठेवली आहे। आता त्याच्यामध्ये हे मी साधारण 10 ते 12 मिनिटं आपण हे छान असं वाफवून घेणार। हे पाहू शकता आपली वडी उकडून छान अशी थंड करून घेतली आहे। आता आपण ह्याच्या छान अशा वड्या कापून घेणार आहोत। अशा चौकोनी आकारात आपण ह्या वड्या कट करून घेणार आहोत। याच पद्धतीने मी आता ह्या सगळ्या वड्या छान अशा कट करून घेते। तेल छान गरम झाले। आता ह्याच्यामध्ये मी या आळू वड्या सोडते आणि छान आपण अशा त्या फ्राय करून घेऊया। इथे पाहू शकता तुम्ही आपल्या आळू वड्यांना किती छान असे मस्त लेयर्स सुटलेत आणि छान अशा खरपूस तळल्या गेल्यात। तर इथे आपल्या आळूच्या वड्या तळून तयार आहेत आणि किती छान सुंदर लेयर्स सुटलेत तुम्ही पाहू शकता। ज्यांना असा गोल वळता येत नाही त्यांच्यासाठी हा एकदम मस्त बेस्ट पर्याय आहे। तुम्ही पण या पद्धतीने नक्की आळूवडी ट्राय करा आणि कशी झाली ते नक्की कमेंट्स मध्ये सांगा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये। तोपर्यंत बाय बाय।